नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य लिखित अशा वेळी ही कादंबरी. आज भाग 10वा. 11 ऑगस्ट 1960 रोजी आमचं लग्न झालं. अगदी धूमधडाक्यात झालं. रावसाहेबांनी आमच्यासाठी काश्मीरच्या हॉटेलात एक खोली बुक करून ठेवली होती. 10 दिवस आम्ही तिथे होतो. हेमा खरोखर एक हाडाची कलाकार होती आणि त्यामुळे कलाकारामध्ये असतो तो स्वकेंद्रितपणा तिच्यामध्ये होता. तुला आपल्या आईबद्दल बराच राग आहे. इरा, मला माहिती आहे ते. पण तुला सांगतो, प्रत्येक माणसामध्ये दोष आहे, अगदी तुझ्या माझ्या देखील. हेमाचंही काहीसं विचित्र झालंय. तिच्यामध्ये अलिप्तपणा आहे, पण तिच्यातला कलाकार जागृत आहे आणि तो विलक्षण भुकेलेला आहे. आणि त्यातूनच तिचा तो कोरडेपणा जन्माला आलेला आहे. काय विचित्र त्रांगड आहे बघ. एक माणूस म्हणून ती विलक्षण कोरडी बेफिकीर आहे, तर एक कलाकार म्हणून ती अत्यंत संवेदनक्षम आहे. कुठल्याशा गोष्टीतला तो राक्षस नाही का, काम दे काम दे म्हणून ओरडत असतो, तसंच आहे तिचं. तिच्यातल्या कलाकाराला तृप्ती हवी आहे, ती अजूनही अतृप्त आहे. काश्मीरला असताना मी तिला तिच्या इंग्लंडच्या वास्तव्याबद्दल विचारलं, तेव्हाही ती फक्त तिच्या अभिनयाबद्दलच बोलत होती. मी तिला गमतीने विचारलं की तू एवढी सुंदर आहेस, तिकडचा कोणी एखादा तुझ्या पाठीमागे लागला नाही? तर खांदे उडवत ती म्हणाली, कुणास ठाऊक. मी म्हणालो, अच्छा ते जाऊ दे, पण तुझंही कोणावर प्रेम बसलं नाही? मला नाही कोणावर प्रेम बिम करता येत. मला झटकत ती म्हणाली, आणि ते खरंही होतं. तिला माणूस म्हणून कोणावर प्रेम करता येतच नसे. केवढी क्रूर थट्टा आहे ही. पण मी तिला रंगमंचावर किंवा सिनेमात प्रेमाचा अभिनय करताना पाहिलाय. इतका जातिवंत आणि सुंदर आविष्कार मी कधीही पाहिलेला नव्हता. तिचा मीच रागराग करू शकत नाही, त्याचं हे कारण आहे की फार दुर्दैवी आहे ती. काश्मीरहून परत आल्यावर हेमानं आपण नाटकात काम करत असल्याचं जाहीर केलं, आणि मी सुद्धा विरोध नाही केला. कारण तिच्यातला कलाकार तिला स्वस्थ बसू देणार नाही याची मला कल्पना होती. आम्ही रावसाहेबांच्याकडे राहत होतो. त्यांनी मला दवाखाना टाकण्यासाठी पैसे दिले आणि मी ते पैसे कर्ज समजून घेतले. ईश्वर कृपेनं माझा लौकिकही चांगला झाला. 3 वर्षात त्यांचं कर्ज फेडून मी हा आपला जुहूवरचा बंगला विकत घेतला. या 3 वर्षात तुम्हा दोघांचा जन्म झाला होता. संदीपच्या वेळेला हे मला काही वाटलं नाही, पण तुझ्या वेळेला मात्र तिने बरीच कुरकुर केली, कारण इतक्यात तिला दुसरं मूल नको होतं. पण तुझ्या आजी आजोबांनी मात्र तिचा विरोध हाणून पाडला. यावेळेपर्यंत मी बराच स्थिर झालो होतो. व्यवसायात जम बसला होता. पैसा, प्रतिष्ठा सगळं काही मिळालं होतं. पण तरीही कुठेतरी रुखरुख जाणवायची. काहीतरी आयुष्यातनं वजा झालंय असं वाटत होतं. हळूहळू रोजचा दिनक्रम अंगवळणी पडायला लागला. आयुष्य एका संथ लयीत चाललं होतं. चढ उताराचं प्रमाण कमी होतं. हेमाही तिच्या क्षेत्रात पुढे पुढे चालली होती. यश, मानमरातब तिला मिळत होतं. तुमचे आजी आजोबा होते तोवर तिला आणि मला दोघांनाही काळजी नव्हती. तुमच्या दोघांकडे त्यांचं बारीक लक्ष असायचं. पण त्यांचं सुख तुम्हाला फार काळ मिळायचं नव्हतं. दोघे त्र्यंबकेश्वरला गेले आणि तिथून नाशकात गोदावरीत स्नान करत असताना कसे कोण जाणे, पण दोघेही वाहून गेले. मी आणि हेमा दोघेही अक्षरशः सुन्न झालो. मला तर ते सासू सासरे कधी वाटलेच नव्हते. दोघांचंही माझ्यावर मुलासारखं प्रेम होतं. त्या रात्री मी एकटाच माझ्या खोलीत बसून लहान मुलासारखा रडलो. हेमा मात्र कोरड्या कोरड्या डोळ्यांनी माझ्याकडे बघत होती. पण आपल्या घरातलं वातावरण तिथूनच बिघडायला सुरुवात झाली. आजी आजोबा होते तोवर तुमच्याकडे लक्ष द्यायला कोणी वडीलधारी माणसं आहेत याचं समाधान होतं, पण ते गेल्यानंतर मात्र प्रश्न उभे राहिले. हेमा नाटक, सिनेमा सोडायला तयार नव्हती आणि मला माझ्या व्यवसायातनं फुरसत नव्हती. कोणत्या तरी भाडोत्री बाईच्या ताब्यात तुम्हाला द्यायला माझं मन होत नव्हतं. तुमच्यावर काय संस्कार झाले असते.
हेमाच्या बाहेर नाटक सिनेमातून काम करण्याला माझा अजिबात विरोध नव्हता, पण थोडा वेळ तिने तुम्हाला द्यावा एवढीच माझी अपेक्षा होती. पण हेमाला ते मान्य नव्हतं आणि विरोध इथूनच निर्माण व्हायला लागला. शेवटी तिने स्वतःला हवं ते केलं. तुमच्यासाठी 24 तास विनापाश बाईची तिने व्यवस्था केली. तुमच्या शिकण्यावरून सुद्धा असाच आमचा खटका उडाला. हेमाला तुम्हाला कॉन्व्हेंटमध्ये घालायचं होतं. मी त्याला प्रखर विरोध केला. साधी गोष्ट होती. समजा तुम्हाला जरी कॉन्व्हेंटमध्ये घातलं तर घरात जर सगळे हिंदू रीतिरिवाज सण पाळणारं कोणी असतं तर मला काही वाटलं नसतं. निदान तुमच्यावर घरातून तरी हिंदू धर्माचे संस्कार झाले असते. आजी आजोबा असते तर गोष्ट वेगळी होती. मी निशंकपणे तुम्हाला कॉन्व्हेंटमध्ये घातलं असतं. पण घरात हिंदू धर्माचे काही संस्कार नाहीत आणि कोवळ्या वयात शाळेतून मात्र कुठल्या तरी परक्या धर्मांचे संस्कार. पौरोहित्य कर्म करण्यात, हिंदू धर्माची प्राणपणानं जपणूक करण्यात ज्यांच्या पिढ्यानपिढ्या गेल्या त्या आमच्या पंडित घराण्यात नातवंडांनी ख्रिश्चन धर्माचे संस्कार घेऊन मोठं व्हावं हे मला पटणार तरी कसं? हेमाच्या लक्षात हा माझा मुद्दा येतच नव्हता किंवा आला असेल तरी तिला त्याचं महत्त्व वाटत नव्हतं. आधीच तिच्या सांगण्याने तुम्ही मला पप्पा म्हणायला लागला होतात. खरं सांग इरा, बाबाची गोडी पप्पाला किंवा डॅडीला आहे का गं? जाऊ दे म्हणा, प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होतेच असं नाही. माणसाला कुठेतरी तडजोड करावीच लागते. पण शिक्षणाच्या बाबतीत मात्र माझा अगदी ठाम विरोध होता. पण शेवटी तिने संदीपला कॉन्व्हेंटमध्ये घातलंच. तुला मात्र मी मराठी माध्यमाच्या शाळेत घातलं. मग त्यावरून कितीतरी दिवस तिने माझ्याशी आबोला धरला होता. पण माझ्या निर्णयाचा मला कधी पश्चात्ताप झाला नाही. तुला काय वाटतं इरा, माझ्या या निर्णयाचा तुला तोटा झाला? असो, ही थोडी नंतरची गोष्ट झाली. पण तू 5 वर्षाची होतीस. एकदा मी फोर्टमध्ये गेलो होतो माझ्या स्वतःच्या कामासाठी. 4चा सुमार असावा. मी माझं काम उरकून गाडीपाशी आलो. सहज समोर लक्ष गेलं आणि एकदम थबकलो मी, कारण समोरच्या एका इमारतीतून शरावती बाहेर येत होती. मध्ये मोठा रस्ता होता. वाहनांची, माणसांची ये-जा चालू होती. एक तपाचा काळही लोटला होता, पण तरीही मी तिला ओळखलं. काय करावं ते मला सुचेना. तिच्याशी बोलायची इच्छा होती, पण बोलणार कसं? तेवढ्यात ती डाव्या उजव्या बाजूला बघत रस्ता ओलांडून माझ्याच बाजूला यायला लागली. मी गाडीपाशी उभा होतो. रस्ता ओलांडून ती फुटपाथजवळ आली. सहज म्हणून तिने वर बघितलं आणि मला बघताच ती एकदम चमकली. तिला जवळून बघताच माझीही तीच अवस्था झाली. तिच्या कपाळावर कुंकू नव्हतं, गळ्यात मंगळसूत्रही नव्हतं. शरावतीचा जो काही स्वभाव मला माहिती होता त्यावरून ठामपणे एवढं सांगू शकतो की कुंकू न लावण्याइतकी किंवा मंगळसूत्र न घालण्याइतकी ती आधुनिक नव्हती. म्हणूनच कुठल्या तरी अशुभाच्या कल्पनेनं माझं मन सरकलं. बाकी तसा तिच्या वरकरणी काही फरक पडलेला नव्हता. एकमेकांकडे बघत आम्ही थोडा वेळ तिथेच उभे होतो. शेवटी तीच म्हणाली की किती दिवसांनी आपली भेट होतीये? दिवसांनी नाही, वर्षांनी. मी दुरुस्ती करत म्हटलं, बरोबर एका तपानं भेट होतीये. तुम्ही फारसे बदलला नाही आहात. हसण्याचा प्रयत्न करत ती म्हणाली. कुणास ठाऊक, कदाचित बदल वरती दिसत नसतील. मी म्हणालो आणि मग तिच्या कपाळ आणि गळ्याकडे बघत मी म्हटलं, पण तू तू बदललेली दिसतीयस. माझ्या बोलण्याचा रोख लक्षात येऊन नकळत तिचा हात गळ्यातल्या सोन्याच्या चेनकडे गेला. पुसट हसत ती म्हणाली, ते ते मग आजूबाजूला बघत ती एकदम थांबली आणि म्हणाली, आपण कुठेतरी बसून बोलायचं का? अर्थात तुझी हरकत नसेल. आपण बऱ्याच वर्षांनी भेटतोय ना. दोघांच्याही बोलण्याला एकमेकांनी संमती दिली.
जवळच्याच एका चांगल्या दर्जाच्या हॉटेलमधल्या फॅमिली रूममध्ये आम्ही गेलो. वेटरला मी ऑर्डर दिली. मग शरावतीकडे बघत म्हणालो, आता बोल, कशी आहेस? व्यवस्थित आहे. टेबलावर कोपर टेकवत ती म्हणाली, आणि तुम्ही? मी सुद्धा व्यवस्थित आहे. काय करता? म्हणजे नोकरी? नाही, नाही, मी स्वतःचा दवाखाना टाकलाय, चांगला चालतोय. पण तुम्ही तर म्हणाला होतात की मी खेड्यात जाणार. मी एक सुस्कारा सोडला. आपल्या मनासारख्या गोष्टी आयुष्यात होतातच असं नाही. हव्या त्या गोष्टी मिळाल्या नाहीत म्हणून थांबता येत नाही. शेवटी कुठेतरी तडजोड करावी लागते. काही काळ ती गप्प बसली. मग अडखळत म्हणाली, लग्न वगैरे? लग्न झालंय. जुहूला बंगला आहे, 2 मुलं आहेत. हो. काय नावं त्यांची? मोठ्या मुलाचं नाव संदीप आणि मुलीचं नाव इरा. माझ्या बोलण्यावर शरावती एकदम चमकली. मी तिला मागे गमतीनं म्हणालो होतो की आपल्याला मुलं झाली तर मुलाचं नाव राहुल आणि मुलीचं तुझ्यावरनं इरा ठेवायचं. शरा आणि इरा. ती बोलत नाहीये असं बघून मी म्हणालो, माझं झालं, आता तुझं सांग. तुला किती मुलं आहेत? मला एकच मुलगा आहे. राहुल नाव त्याचं. तिने तसं म्हणताच नकळत आमच्या नजरा एकमेकात गुंतल्या. आणि मिस्टर? तिची नजर टाळत मी म्हणालो, ते ते 66 साली गेले. ओ, मला एकदम धक्का बसला. मी विचारलं, कसे? 65 सालच्या युद्धात त्यांच्या डाव्या बाहूत गोळी घुसली होती. युद्धाच्या धुमश्चक्रीत ते कुठे पडले कोणाच्याही लक्षात आलं नाही. त्यानंतर जवळजवळ 2 तासांनी सगळं शांत झाल्यावर कोणा सैनिकाला ते दिसले. त्यांनी ताबडतोब ठाण्यावर खबर दिली. लगोलग त्यांना आणून ऑपरेशन केलं. ते बरेही झाले होते, पण नंतर काही महिन्यांनी त्यांना अचानक त्रास व्हायला लागला. सुट्टीत ते घरी आले होते. मीच त्यांना तपासलं. दुसऱ्या वेळेस मी त्यांच्यावर ऑपरेशनही केलं, पण ऑपरेशन चालू असतानाच रक्ताच्या गुठळ्या व्हायला लागल्या आणि पुढे तिला बोलवेना. नकळत मी तिच्या टेबलावर असलेल्या हातावर हात ठेवला, हलकेच थोपटलं. तेवढ्यात वेटरनं लस्सी आणून ठेवली. आम्ही दोघेही लस्सी पिऊ लागलो. थोड्या वेळानं मी विचारलं, तू असतेस कुठे सध्या? बँगलोरला. तिथेच आमची इस्टेट वगैरे आहे. मग दवाखानाही तिथेच टाकला. तुझा छोकरा केवढा आहे? 11 वर्षांचा आहे. तो कितवीत आहे? तो नाही आहे इथे. ती शांतपणे म्हणाली. म्हणजे? तो अमेरिकेत असतो त्याच्या आत्याकडे. तिथल्याच शाळेत जातो. अमेरिकेत? मी आश्चर्यानं ओरडलो, अगं एवढ्या लहान वयात? तो 9 वर्षांचा असतानाच मी त्याला पाठवलंय. त्याचे वडील वारले त्यानंतर लगेचच. अगं पण एवढ्या लांब? चंद्रकांत. प्रथमच मला नावानं हाक मारत ती म्हणाली, तुम्हाला कल्पना नसेल. हा निर्णय मी एवढ्या सहज आणि सुखासुखी घेतलेला नाही. पण काय करू? एक तर मी माझ्या व्यापात असणार, म्हणजे मला त्याच्याकडे म्हणावं तेवढं लक्ष देता येणार नाही. त्यात आता वडील नाहीत म्हटल्यावर मला जास्त लक्ष पुरवावं लागलं असतं. मी तेही केलं असतं. पण चाइल्ड सायकॉलॉजीचा मी अभ्यास केलाय. मी दोघांचं प्रेम जरी त्याला देऊ शकले असते, तरी निरोगी व्यक्तिमत्वासाठी मूल, स्त्री आणि पुरुष दोघांच्याही सहवासात वाढणं आवश्यक असतं. आधी जरी मुलीला वडिलांचं आणि मुलाला आईचं आकर्षण असलं, तरी एका विशिष्ट वयात त्यांना समलिंगी व्यक्तीची जास्त गरज भासते. म्हणजे 14-15 वर्षांचा मुलगा वडिलांना काही गोष्टी ज्या मोकळेपणानं सांगू शकतो, तो त्या आईला नाही सांगू शकणार, आणि तेच मुलीच्याही बाबतीत असतं. मला पटतंय तुझं म्हणणं, पण तू तर बरीच परंपरावादी, हिंदू धर्माची अभिमानी आहेस. मग अमेरिकेत त्याच्यावर आजूबाजूचं वातावरण बघून काय संस्कार होतील? मुळात त्याचा पाया आम्ही इथेच पक्का करून घेतलाय. सगळा विचार करून मी त्याला पाठवलंय. माझ्या वंश, त्यांचा नवरा, मुलं सगळी चांगली आहेत. त्याला तिथे एक घर मिळेल. पण शरा, उद्या जर तुझा मुलगा मोठा झाला, त्याला तुझ्या या निर्णयामागची कारणं पटली नाहीत तर?
त्याला ती पटावी असा माझा अट्टाहासही नाही आहे. आईचं आणि वडिलांचं दोघांचं कर्तव्य मला एकटीला करणं भाग आहे. अगं, पण तुझा एकुलता एक मुलगा तुझ्यापासून दुरावला तर? शरावतीने एक सुस्कारा सोडला आणि म्हणाली, आईपणाच्या एका संकुचित हक्कासाठी मी एक स्वतंत्र व्यक्तिमत्व चिरडणार नाही. ते पाप ब्रह्महत्येपेक्षा मोठं आहे. आपलं काम घडवण्याचं आहे. आपल्या मुलांमधनं समाजाला आपल्याला समंजस, सुसंस्कृत आणि जबाबदार नागरिक द्यायचा असतो. मला ते जमेल असं वाटत नाही, म्हणून मी ती जबाबदारी माझ्या नणंदेवर टाकली आहे. बघू काय होतं ते. अचानक मला आठवलं की ही मुंबईत कशी ते आपण विचारलंच नाही. विचारूनच टाकलं मग. पण अशी अचानक मुंबईत कशी आलीस? अचानक नाही आले मी. शरावती मान हलवत म्हणाली. आप्पा गेले. आ? मी धक्का बसून ओरडलो. एकंदरीत शरावती मला मरणाच्याच बातम्या देत होती. ते कसे गेले? हार्ट अटॅक. किती दिवस झाले? काल 15 दिवस झाले. म्हणजे 15 दिवसांपासून तू मुंबईत आहेस? जवळ. कबुली देत ती म्हणाली. आणि आज अचानक दिसलीस म्हणून, नाहीतर तू मला भेटली नसतीस. मी काहीसा हळवा होऊन पुटपुटलो. माझ्या त्या बोलण्यावर ती काहीही बोलली नाही. ते जाऊ दे, बरं मग. मी परत संभाषण सुरू केलं. मग काय, सगळी व्यवस्था आवरावर ती कोण करणार? ती मलाच करावी लागणार ना. मग आता आई? तिला माझ्याकडे घेऊन जाणार आहे. म्हणजे एकंदरीत मुंबई कायमची सोडणार तर. मी खिन्न होत म्हणालो. तशी तर ती 12 वर्षांपूर्वीच खऱ्या अर्थानं सुटली होती. या काय निव्वळ वरवरच्या गोष्टी आहेत. मी काहीच बोललो नाही. काय बोलणार? बोलण्यासारखं काही नव्हतंच. तिने मनगटावरच्या घड्याळात बघितलं आणि म्हणाली, चला निघूयात आता, बराच वेळ झाला. आता आपली परत भेट? मी आशेनं विचारलं. अशीच परत केव्हा तरी, नशिबात असेल तर. प्लीज शरब, माझं हे कार्ड घेऊन ठेव. खिशातनं कार्ड काढून दे तिला मी म्हणालो. मुंबईत आलीस तर मला जरूर फोन कर. तुला पुन्हा भेटायला मला फार आवडेल. शरावतीनं काही न बोलता निमूटपणे कार्ड घेतलं आणि मग आम्ही बाहेर पडलो. मी तिला गाडीनं घरी सोडतो असं म्हणालो, पण तिने नकार दिला. माझ्या समोरून ती गेली. मी बराच वेळ तसाच गाडीला टेकून उभा राहिलो होतो. घरी जायची सुद्धा इच्छा होईना. आपल्या कामानिमित्त मुंबईत आलेली शरा अनपेक्षितपणे मला भेटेल आणि परत माझ्या जीवनात उलथापालथ घडवेल अशी मी कल्पनाही केली नव्हती. त्यानंतरचे दिवस मी कसे काढले ते माझं मला माहिती. शरावतीच्या पुनर्दर्शनानं आपण काय गमावलं ते मला कळालं. वारंवार तिच्या सहवासात घालवलेल्या दिवसांची आठवण व्हायची आणि मन बेचैन व्हायचं. मी तिला कार्ड दिलं होतं, पुन्हा भेटायची इच्छा प्रदर्शित केली होती, पण मनातनं वाटत होतं ती त्याचा उपयोग करेल का? मला जसं तिला पुन्हा भेटावंसं वाटत होतं तसं तिला वाटत असेल का? नाहीतर ती मुंबईत येऊन परत शांतपणे निघून जाईल आणि आपण मात्र तिच्या भेटीच्या आशेनं तळमळत राहू. या विचारात 10-15 दिवस उलटले, पण तिचा फोन काही आला नाही. महिना उलटला, मग मात्र मी स्वतःची समजूत काढली. कदाचित तिचं मुंबईला काम निघालं नसेल किंवा मग ती मुंबईत येऊन आपल्याला न भेटता गेली असेल. तिची आपल्याला भेटायची इच्छा नसेल. पण दुसऱ्या शक्यतेच्या नुसत्या विचारानं सुद्धा कासावीस व्हायला होत होतं. शराला आपल्याला भेटायची इच्छा नाही? छे! त्या महिनाभरात माझी मनस्थिती फार विचित्र झाली होती. क्षुल्लक गोष्टींवरनं मी सगळ्यांवर चिडायचो, रागवायचो. डॉक्टरांना अचानक हे काय झालं या भावनेनं माझे सहकारी, पेशंट्स माझ्याकडे बघायचे. मला ते सगळं कळायचं, पण ते थांबवणं माझ्या हातात नव्हतं. मला खरोखर स्वतःला सावरता येत नव्हतं. पण मग एके दिवशी माझ्या प्रतीक्षेचा तो जीव घेणा काळ संपला. काहीतरी 11चा सुमार असावा. मी एका पेशंटला तपासत होतो आणि फोन खणखणला.
एव्हाना मी शरावतीच्या बाबतीत निराश झालो होतो, त्यामुळे तिचा फोन असेल अशी मी अजिबात कल्पना केली नव्हती. मी आपला साधेपणानं फोन घेतला आणि म्हणालो, "हॅलो, डॉक्टर पंडित स्पीकिंग." पलीकडनं शरावतीचा आवाज आला. "चंद्रकांत, मी शरावती बोलतीये." आधी काही क्षण मला संदर्भच लागेना इतका मी निराश झालेलो होतो, पण मग एकदम जाणवलं की अरे, शरावतीचा फोन आहे. आनंदाच्या भरात मला काय करू काय नको असं झालं होतं. पण तेवढ्यातही मी स्वतःवर संयम ठेवला. माउथपीसवर तळवा ठेवून मी त्या पेशंटला जरा वेळ बाहेर जाण्याची विनंती केली आणि तो जाताच मी उत्तेजित स्वरात म्हटलं, "शरा, तू तू मुंबईहून बोलतेयस ना? कधी आलीस?" "आत्ता थोड्या वेळापूर्वी आले आणि आल्या आल्या तुम्हाला फोन केलाय." मी कितीही नाही म्हटलं तरी विलक्षण सुखावलं. "आणि उतरलीयस कुठे?" "ओळखीच्या लोकांकडे, पण ते तितकं महत्त्वाचं नाहीये." ती गंभीर आवाजात म्हणाली, "मला तुम्हाला भेटायचंय." "अगं, मलाही तुला भेटायचंय. कधी येऊ सांग?" "आज 4 वाजता. जमेल?" "बहुधा मी उद्याच जाणार आहे." "इतक्या लवकर?" मी निराशेनं म्हणालो. "बरं, ते आपण नंतर ठरवू. आधी कुठे येऊ ते सांग." तिने मला ठिकाण सांगितलं. मी होकार देऊन फोन खाली ठेवला. तिने मला कशासाठी भेटायला बोलवलं असेल हा विचारही माझ्या मनात आला नाही, इतका मी ती भेटणार या कल्पनेनं आनंदून गेलो होतो. घड्याळाकडे डोळे ठेवून मी भराभरा पेशंट उरकायला लागलो आणि 4ला 5 मिनिटं कमी असताना मी तिने सांगितलेल्या हॉटेलपाशी येऊन थांबलो. श्रोते हो, हा होता भाग 10वा. भाग 11वा उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.